उमेदवारी अर्ज भरायला आता केवळ 1 तास शिल्लक आहे आणि काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या बैठकीमध्ये अद्याप तोडगा अधिकृतपणे निघालेला नाही असंच दिसतंय। विजय वडेट्टीवार विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। वडेट्टीवार एबी फॉर्म घेऊन विधान भवनात दाखल झाले असून बैठकीमध्ये एकमत न झाल्यास काँग्रेसचा उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं समजतंय। काय आता नेमकं ठरतंय या बैठकीमध्ये ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, एकीकडे काँग्रेसनं ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळासमोर काही अटी शर्ती ठेवल्याचं समजलेलं होतं, सूत्रांनी तशी माहिती दिलेली होती। अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही असंच समजतंय। हा तोडगा निघू शकेल का लगेचच? कारण आता केवळ 1 तास शिल्लक आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, म्हणून ही निवडणूक बिनविरोधच होण्याची शक्यता जास्त वाटतेय का उमेश? नक्कीच आता जवळपास 1च तास शिल्लक राहिलेला आहे, तरी देखील अजून तोडगा निघालेला दिसत नाही। या बैठकीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे नेते जे आहेत, महत्त्वाचे नेते तिकडे पोहोचले। जवळपास तासभरापासून ही बैठक सुरू आहे। काँग्रेसचे नेते देखील इथे उपस्थित। मात्र या बैठक सुरू असतानाच जे आहेत ते विजय वडेट्टीवार जे आहेत ते निघाले। आता आपण पाहू शकतो की जे काँग्रेसचे नेते ते देखील यायला जे ते आता धावपळ झालेली, म्हणजे बैठक जी आहे ते पूर्ण झालेली आहे आणि आता थोड्या वेळातच नेमका काय निर्णय झाला ते कळणार आहे। कारण 2 महत्त्वाच्या अटी ज्या आहेत त्या समोर ठेवल्या होत्या त्यांनी। एकतर राज्यसभा काँग्रेसला देण्यात यावी किंवा 2 विधान परिषदेच्या होऊन घातलेल्या निवडणुका आहेत त्यामध्ये त्यांना संधी द्यावी, अशी महत्त्वाची अट होती। या दोघांपैकी आता नेमकी काय चर्चा झालेली आहे हे अद्याप कळलेलं नाही। मात्र बैठक संपते अशा प्रकारची माहिती मिळते। एकूणच काय तर अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय का हे अजूनही निश्चित जे ते झालेलं दिसत नाहीये। त्यामुळे आता या बैठकीतून नेमका काय तोडगा निघाला, काँग्रेसचा पाठिंबा जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार काय, अजूनही प्रश्न अनुत्तरित आहेत आणि याबाबतची लगबग जे आहे ते आता काँग्रेसच्या कार्यालयात होताना पाहायला मिळते। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर विजय वडेट्टीवार या बैठकीतून बाहेर पडले, विधान भवनात दाखल झाले। त्यांच्याकडे जे दिल्लीतून काँग्रेसने एबी फॉर्म आणलेला ते एबी फॉर्म अजूनही आहेत, त्याच्यामुळे काँग्रेस आपला उमेदवार या विधान परिषदेच्या निवडणुकीत जाहीर करू शकतो का याबाबत देखील अद्याप प्रश्नचिन्ह तसाच कायम आहे। त्याच्यामुळे या बैठकीतून नेमका काय तोडगा निघाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना असेल काँग्रेस असेल या दोन्ही पक्षामध्ये अजूनही कुठे ना कुठे चिंतेचं वातावरण आहे। अवघा 1 तास शिल्लक राहिला आणि 1 तासामध्ये नेमका काय निर्णय घेतला जातोय हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। उमेश, मात्र ठाकरे सेनेचं जे शिष्टमंडळ आहे ते काँग्रेसनं ज्या अटी शर्ती ठेवल्या आहेत त्या अटी शर्तींसाठी अनुकूल आहे का? तर कदाचित या अनुषंगानं काही तोडगा आता लगेचच निघू शकेल अशी स्थिती दिसतेय का? अजिंक्य, आपल्याला यासाठी राज्यसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आधी हाताळावी लागेल। कारण यावेळेची जी राज्यसभा झाली तिथून महाराष्ट्रातून शरद पवारांना एकमताने सगळ्यांनी साथ दिली। मात्र होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत किंवा राज्यसभेची जागा आहे तिथे संजय राऊत हे आता राज्यसभेतून त्यांचा कार्यकाळ पूर्ण आहे, त्यामुळे संजय राऊत तिकडे जाणार आहेत का याबाबतची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। मात्र जर यावेळेस जर काँग्रेसची अट मान्य केली तर त्यांना ती जागा द्यावी लागणार आहे काँग्रेसला, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यसभेवरती संजय राऊत यांना जाता येणार नाही। मात्र जर या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर ज्या विधान परिषदेसाठी 2 जागा आहेत त्या काँग्रेसला सोडाव्या लागणार, त्यासाठी शिवसेना तयार आहे का हे देखील अत्यंत महत्त्वाचं असणार। त्यामुळे या 2 महत्त्वाच्या अटी ज्या आहेत त्या काँग्रेसने शिवसेनेसमोर ठेवल्या होत्या आणि या दोन्ही अटी ज्या आहेत त्या कुठे ना कुठे शिवसेनेसाठी अडचणीच्या ठरणार आहेत। त्याच्यामुळे यातून काय तोडगा निघतो हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बैठक आता जी माहिती मिळते त्यानुसार बैठक पार पडलेली आहे। थोड्या वेळातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रसारमाध्यमांशी याच कार्यालयात संवाद साधणार आहे, त्यामुळे या सर्व चित्र जे आहे ते या पुढच्या 5 मिनिटात जे आहे ते स्पष्ट होणार आहे। बिलकुल उमेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं आपण घेतच राहणार आहोत आणि या अनुषंगानं बैठकीमधनं नेमकं काय समोर येतं हे देखील पाहायला लागणार आहे। कारण आपल्याला अवघा 1 तास शिल्लक आहे, 3 वाजेपर्यंतची वेळ आहे आणि आता 2:05 झालेली आहेत। अजूनही काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलंय किंवा काय नेमका निर्णय झालेला आहे त्याबद्दलची स्पष्टता नाहीये। कुठंतरी काँग्रेस सुद्धा अटी शर्ती ठाकरे सेनेसमोर ठेवतंय आणि त्या अटी शर्ती ठाकरे सेनेसाठी अडचणीच्या असल्याचं दिसतंय। त्यामुळे या घडामोडींवर अत्यंत बारकाईनं आपलं लक्ष असेलच। उमेश, धन्यवाद माहिती दिलीत आपण त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।